नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. आज तारीख भेटत तर 14 तारीख आहे, 4था महिना 2026. तर आज हे शेतकरी जे हे प्रोडक्ट वापरलेत तर काय फायदा झाले, कसं पद्धतीने वापरले बघूया. राम राम. राम राम. आपलं नाव सांगा. तेलंग. तेलंग. गाव घाटबरोड, तालुका उस्मानाबाद, जिल्हा बिदर. तर आपण जे हे टेक्निक वापरलात ह्याच्यामुळे हे जे ऊस आहे काय फायदा झाले याच्यामुळे? त्याच्यामुळे राणे भुसभुशी झाले हा, आणि फूट चांगले झाले, फूट सगळं झाले चांगले असं. इथं खाली दाखवा. हा, आणि मस्त झाले आणि रान फुसफुशी जरा पाणी कमी पडलं तरी बी रानला तर आवरून घेतो काय. आवरून गेलो म्हणा की, म्हणजे पाणी बी जर कमी तरता असलं काळं तरी पण बी शोषून घेवलं म्हणलं तर त्याच्यामध्ये पावर जे आहे, जे नैसर्गिक शेती झाली पाहिजे त्या पद्धतीने होललंय. आणि अगोदर जे गेल्या वर्षी जे केलं होतं त्याला असं ह्या दिवसामध्ये कमी होत होतं ऊसाचं, कमीचं ऊस आणि फूट बी नव्हतं असं. फूट बी नव्हतं. पहिली वेळेचं ऊस आहे. पहिली वेळच फर्स्ट. बरं बरं. आणि हे जे मल्टिप्लर आहे तुम्ही किती वर्ष झालं वापरता? हे आपल्या 2 वर्ष झालं वाटतं. गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षीपासून किती बॉक्स शेडला आतापर्यंत? आतापर्यंत काय 10-15 पाऊस झाले नाही. 10-15 नाही, 4-5 असेल. गावात झालं 10-15. गावातलेच घेतला मी तुमचे बसलेच 10-15 बॉक्स टोटल 10-15 बॉक्स आतापर्यंत घेतला. आतापर्यंत. तर शेतकरी मित्रांनो बघा, तर हे जे पाण्याची साईज बघू शकता आणि आता हे तापमान वाढलंय तरीही सुद्धा, आणि हे जमीन जी आहे हलकी आहे पूर्णतः, पुरा हलकी आहे. खडक जमीन आहे पूर्ण. खडक जमीन असताना सुद्धा इतकं चांगलं हे जे आहे पीक आलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे, आणि इतर कोणत्या पिकाला वापरले आपण? आम्ही बघा ऊसाला वापरले, तुरीला वापरले, आणि पपईला वापरले, टमाट्याला वापरले, वांग्याला वापरले, आणि टरबूजला टरबूजला बी वापरले. टरबूज झालेच की 10-12 लाख रुपये झाले. 10-12 लाख. म्हणजे नाही, हे वापरल्यामुळे हे वापरल्यामुळेच सगळं काळं पण चांगलं झालं. हा, तर जेणेकरून संतुष्ट. आणि तुमची जमीन किती आहे टोटल इथं? टोटल जवळ 14 एकर जमीन आहे. मग पूर्ण जमिनीला आता मागे जे आहे किती जमिनीला वापरला होता? मागे थोडे वापरतो गेल्या गेल्या वर्षात थोडा वापरला, आता सगळं वापरले. पूर्ण शेतीला वापरणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, एका ठिकाणी तर पूर्ण ठिकाणी शेती जे काय आहे हे पीक जे आहे एकदा. आणि हे जे ऊस आहे किती महिन्याचं आहे आता? 4 महिन्याचं. 4 महिन्याचं. तर बघू शकता ह्यांच्या हाईटच्या वरे गेलेला आहे आज जे बघितलं तर ऊस. तर शेतकरी मित्रांनो मला काय म्हणायचं, तुमच्याही शेतामध्ये जर अशा प्रकारचं जर पीक आणायचं असेल, अशा प्रकारचं जर उत्पन्न वाढायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. झाले का नाही?